अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्याची दुरावस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यावरनं जाणं म्हणजेच जीव मुठीत धरून प्रवास करणं झालं आहे। यावर प्रहार संघटनेने आगळा वेगळा निषेध नोंदविलाय। अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पंचवटीकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। केवळ 200 मीटरच्या या रस्त्यावर तब्बल 200 खड्डे असल्याचा आरोप प्रहार संघटनेनं केला आहे। सोमवारी प्रहार कार्यकर्त्यांनी या खड्ड्यामधील पाण्यात बसून आणि बेशर्माची झाडं लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवला। या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून स्थानिक नागरिकांचे हाल होत आहे। प्रहार कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच जर तात्काळ खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्यात बसवू असा इशारा सुद्धा संघटनेने दिला आहे। नागरिक आणि संघटनेच्या या आंदोलनामुळे बांधकाम विभागावर दबाव वाढला असून आता या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावती शहराचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचा महत्वाचा रस्ता इथं जिल्हा परिषद आहे, इथं BNC आहे, इथं पंचायत समिती आहे, इथं भूमिलेख अभिलेख ऑफिस आहे, इथं महत्वाचे ऑफिस आहे। इथं शहरातले लोक महत्वाचे कामे घेऊन येतात। आताच एक दिव्यांग बांधव एक महत्वाचं काम घेऊन राशन कार्ड ऑफिस मध्ये चालला होता। आता तो गाडी घेऊन इथं पडला आहे, तुम्ही पाहू शकता त्याची गाडी पडली, गाडी फुटलेली आहे। हा BNC ने बांधलेला हा इथं 200 मीटर रोड हा पंचवटी हा चालला पंचवटी पाशी। या 200 मीटर रोडवर 200 गड्डे आहेत, 200 गड्डे। आज आम्ही या शासनाचा या BNC बांधकाम विभागाचा बेशरमाचे झाड लावून आज त्यांचा आम्ही निषेध केलाय। पण 8 दिवसात हे गड्डे बुजले नाही, या रोड जर नवीन केला नाही तर आम्ही BNC जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला या गड्ड्यात बसून प्रहार स्टाईलने आंदोलन केलं जाईल। त्याचा निषेध या गड्ड्यात बसूनच त्याला धडा शिकवला जाईल की या 200 मीटरच्या गड्ड्यावर 200 गड्डे आहेत, त्याचा निषेध या गड्ड्यात बसूनच केला जाईल। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अमरावतीकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। प्रहारच्या या निषेध आंदोलनानंतर बांधकाम विभाग जागा होणार का आणि या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।